नमस्कार. मी विश्वास उडकी. आपण गेले काही दिवस म्हणजे घटस्थापनेपासून एकूणच या देशातील जे नवरत्न कंपन्या किंवा महारत्न कंपन्या आहेत यांचा एक आढावा घेत आहोत आणि त्यांची आजची परिस्थिती तपासून बघण्याचा प्रयत्न करत आहोत. महारत्न कंपन्यांनी किंवा नवरत्न कंपन्यांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त मजबूती दिली हे वादातीत आहे. आणि नेहरूजींच्या काळापासून नंतर मग इंदिरा गांधींनी त्यात फार मोठ्या पद्धतीने योगदान केलेलं आहे आणि म्हणून या महारत्न कंपन्या ज्या पूर्वी नवरत्न कंपन्या होत्या त्या महारत्न झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ONGCचा आपण आढावा घेतला, BPCLचा आढावा घेतला, HALचा आढावा घेतला. त्याच पद्धतीने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा कॉन्कोर याचा पण आढावा घेतला. आणि त्यांची आजची जी परिस्थिती आहे, आर्थिक हितसंबंध सांभाळत असताना भारत सरकार काही मूठभर कॉर्पोरेटचा हितसंबंध सांभाळते, हे या संपूर्ण नवरत्न कंपन्यांच्या किंवा महारत्न कंपन्यांच्या आजची जी परिस्थिती आहे, तिची हलाखीची परिस्थिती आहे, त्याला कारणीभूत भारत सरकारचं आजचं आर्थिक धोरण आहे, हे त्याच्यातून निष्कर्षातून निघतं आहे. आज आपण आत्ता ताबडतोबीने जो काही एक भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऊर्जा संकट आहे, पण भारतामध्ये हे ऊर्जा संकट इतकं तीव्र झालेलं आहे की दिल्लीमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये विजेची टंचाई या दसरा दिवाळीच्या मोसमामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवू लागेल. याचं कारण की 4 किंवा 5 दिवस पुरणारा कोळसा ऊर्जा ही शिल्लक आहे आणि म्हणून वीज कंपन्यांना लागणारा कोळसा जर कोळसा कंपन्या देणार नसतील तर मग दिल्ली शहर काय किंवा संपूर्ण उत्तर भारतातली अनेक शहरं ही अंधारात बुडू शकतात, अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून केंद्र सरकारने राज्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, असं दिल्लीचं सरकार असो, पंजाबचं सरकार असो, छत्तीसगडचं सरकार असो, राजस्थान असो आणि महाराष्ट्र सातत्याने सांगत आहेत की विजेचा पुरवठा सुरळीत करण्याकरता कोळशाचा पुरवठा सुरळीत करा. मग कोळशाचा हा जो काही संकटाचा परिस्थिती आहे ही कोणी आणली? त्याकरता कोल इंडिया नावाची ही जी काही कंपनी आहे ही एक अर्थातच एक भारत सरकारच्या मालकीची होल्डिंग कंपनी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ कोल आणि मायनिंग याच्या अंडर ती कोल इंडिया ही कंपनी येते आणि अनेक उपकंपन्या म्हणजे जवळजवळ 8 उपकंपन्या या कोल इंडियाच्या आहेत, ज्याच्यामध्ये पूर्वापार भारत कोल आहे किंवा ज्या कोलफिल्ड्स आहेत, सदर्न कोलफिल्ड आहे, ईस्टर्न कोलफिल्ड आहे, सेंट्रल कोलफिल्ड आहे, ह्या सगळ्या कोलफिल्ड ह्या मुख्यतः बिहार असो किंवा बंगाल असो किंवा झारखंड या भागामध्ये ह्या कोळशाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातसुद्धा नागपूर आणि विदर्भामध्ये कोळशाचं प्रमाण मोठं आहे. या देशामध्ये कोळशाचा जो साठा आहे हा अपुरा आहे असं म्हणणं कठीण आहे, कारण कोळशाच्या उत्पादनामध्ये चीन आणि भारत हे 2 अग्रेसर देश आहेत आणि भारतातली कोल इंडिया कंपनी ही तर भारतातल्या टॉप 20मधली 8व्या नंबरची कंपनी आहे आणि एकूणच कोळसा कंपन्यांचं जे काही उत्पादन आहे जगभरचं त्यामध्ये अव्वल दर्जाची कंपनी असं आहे. आणि कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये आज आपण ह्या संकटाचा विचार करत असताना हे विचार करणं आवश्यक आहे की हे संकट अचानक आलं आहे, कारण त्याचं व्यवस्थापन बरोबर नाही आहे. उत्पादनपासून ते वितरणापर्यंत कोळसा मंत्रालय आणि एकूणच खाणींचं व्यवस्थापन जे आहे या गेल्या 7 एक वर्षामध्ये हे अत्यंत ढिसाळ आहे, असा त्याचा निष्कर्ष काढावा लागेल. कारण भारतामध्ये चीनच्या खालोखाल कोळसा उत्पादन होतो आणि नंबर 2 भारतच आहे. कोळसा उत्पादनामध्ये आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी कोल इंडिया कंपनी आहे त्याचा 66.16% एवढा मालकी हक्क आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 60%हून जास्त किंवा 70% आपण म्हणू 70% एकूणच मार्केट शेअर जो आहे तो कोल इंडियाने व्यापलेला आहे. त्याच्या 8 सबसिडरीज आहेत. आता खाजगी क्षेत्रामध्ये कोल कंपन्या नाही आहेत का, कोळसा कंपन्या नाहीत का? आहात, कारण पूर्वापार 1971च्या आधी जर आपण बघितलं तर सगळ्याच खाजगी कंपन्या होत्या आणि भारतामध्ये कोळसा खाणीतून निर्माण करणं याला नाही म्हटलं तरी जवळजवळ 300 वर्षाची परंपरा आहे. ब्रिटिश आल्यानंतर आणि त्याच्या आधी कोळसा हा मोठ्या प्रमाणामध्ये भारतात उत्पादित केला जातो. तो कुकिंग गॅस असो, कुकिंग कोल असो किंवा नॉन कुकिंग कोल असो, मोठ्या प्रमाणात आहे. आणि उद्योगाच्या पुरवठ्यासाठी मात्र जास्तीत जास्त कोळसा हा झारखंड म्हणजे पूर्वीचा दक्षिण बिहार आणि संपूर्ण पूर्व बंगाल
या भागामध्ये हा कोळसा जास्त आहे. आता 1930 साली याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ती उत्पादनं धनबादसारख्या ठिकाणी मोठ्या खाणी मिळाल्या. संपूर्ण मध्य प्रदेशमधला किंवा छत्तीसगडमधला किंवा झारखंडमधला भाग हा कोळसा खाणीला प्रसिद्ध आहे. परंतु एकूणच आपल्याला सर्वसामान्य माणसांना हिंदी सिनेमा बघून कोळसा त्याचं महत्त्व कळलेलं आहे. कोळसा जरी काळा असला तरी सोन्याचं जे महत्त्व आहे ते कोळशाचं एका विशिष्ट भागामध्ये त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी नैसर्गिक साधन संपन्नी भारताच्या ज्या विशिष्ट भागामध्ये पोटामध्ये आहे ते खणून काढणं महत्त्व आहे. आणि म्हणून त्याला सोना, काला सोना असंच म्हटलं जातं. आणि हिंदी सिनेमाने हे लोकांमध्ये प्रिय केलेलं आहे. काला सोना हा काय प्रकार असतो, पण त्याचबरोबर काला सोना हा ज्या विशिष्ट भागामध्ये विशेष करून जास्त आहे त्या ठिकाणी किती मोठं भ्रष्टाचार, किती मोठं ज्याला म्हणतो दारिद्र्य अशा प्रकारे दिसतंय आपल्याला. आणि त्या ठिकाणी होणारे घात पात अपघात याच्याच कहाण्या आपल्याला जास्त माहिती आहेत. परंतु आपण हे विसरतो की भारतातले सगळे उद्योग हे मुख्यतः आज संपूर्ण वीज उद्योग ह्याला 70% वीज उत्पादन हे कोळशावर होतं. आणि हा कोळसा भारतात आहे. भारत काही कोळसा आयातसुद्धा करतो. आणि आत्ता जेव्हा कोळशाचं संकट सांगण्यात येते त्यावेळेस काही काळजी करू नका. कोल उद्योग मंत्री म्हणतायत, कोळसा मंत्री म्हणतायत, त्यांचं नाव जोशी असं आहे की काही काळजी करू नका, आम्ही उपलब्ध करू. म्हणजे कुठून करू, तर तो आयात करू. कोळसा क्रायसिस का निर्माण झाला आहे, कोळशाचं उत्पादन का थांबले याच्यावरती मल्ली न करता ते विरोधी पक्षांवरतीच दोष देत आहेत. पण वास्तविक गेले काही वर्ष स्वरूप नावाचे त्यांचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी तर चक्क लेख लिहून सांगितलेलं आहे की कोळसा उत्पादनामध्ये भारत कधी कमी पडू शकत नाही अशी परिस्थिती असताना त्याचं व्यवस्थापन हे आत्ता अत्यंत ढिलाई आहे. आणि कोळसाचं जे काही पुढच्या काही वर्षामध्ये जे अनेक उत्खनन करून त्या खाणीचं नीटपणे व्यवस्थापन करणं, वितरण करणं याकरता जे काही प्लान्स आखायला पाहिजे ते राहिले बाजूला, ते त्यांनी केलेले नाही आहेत. 2010 साली भारतामध्ये ही जी काही 100% मालकी हक्क असलेली कोळसा कंपनी आहे कोल इंडिया लिमिटेड, याचं प्रथम इनिशियल पब्लिक ऑफर निघाला मार्केटमध्ये. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याचं लिस्टिंग झालं. आणि ते लिस्टिंग झाल्यानंतर तत्पूर्वी रिलायन्सने साधारणपणे 4.25 लाख कोटीचा त्यांचा IPO होता. त्याच्यावरही मात करत या सार्वजनिक क्षेत्रातल्या अव्वल दर्जाच्या कंपनीने 6.5 लाख कोटी एवढं मार्केट कॅपिटलायझेशन असलेली गुंतवणूक मिळवली. आणि तेव्हा त्याची जी काही 250 रुपये, 10 रुपयाचा शेअर म्हणजे 250 रुपयापर्यंत त्याची प्राईस गेली होती. आज मात्र 2021मध्ये याची किंमत ती 250 राहिलेली नाही आहे. किंबहुना अत्यंत निराशाजनक 130 रुपयावरती आलेली आहे. आणि ही एवढी मोठी कंपनी त्याचं पुन्हा आता जवळजवळ 12% डिसइन्व्हेस्टमेंट करणं हे भारत सरकारने आता ठरवलं आहे. एका बाजूने सरकारला पैसे गरज लागली, ट्रेझरीमध्ये कमी पडले, वित्तीय तूट वाढली, तर सार्वजनिक क्षेत्राच्या मालमत्तेवरती घाला घालण्याचं काम सरकार करतच आहे. या ठिकाणी आपण हे बघितलं पाहिजे की कोळशाच्या उत्पादनामध्ये जगामध्ये अत्यंत वरच्या दर्जाचं नंबर असणारी ही भारत सरकारची कंपनी, 8 सबसिडरी आहेत आणि जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाचा आत्ता त्याचा रेव्हेन्यू आहे. मार्केटमध्ये ही महारत्न कंपनी आहे याचं कारण त्याला 5,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक ते करू शकतात. आणि त्याचं जे काही प्रॉफिट आहे हा निश्चितपणे जवळजवळ 30,000 कोटी रुपयाच्या एवढा आहे. जे रेव्हेन्यू जास्त आहे, प्रॉफिट जास्त आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट जास्त आहे, परंतु 2.25 लाख एवढी मोठी एम्प्लॉयची संख्या आहे, त्याच्यावरती होणारा खर्च आहे, हे सगळं जरी लक्षात घेतलं आणि ते आवश्यक पण आहे, त्याच्यावरती खर्च करणं हे पण आवश्यक आहे. परंतु जे काही प्लान्स बनवायला पाहिजे इनिशियल पब्लिक ऑफर आल्यानंतर आणि विशेष करून गेल्या 7 वर्षामध्ये बोललं खूप गेलं पण केलं काहीच नाही असं स्वरूप म्हणतायत. आणि स्वरूप हे त्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला अव्वल दर्जाचं महत्त्व आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये मनमोहन सिंग सरकार असताना 2 मोठे स्कॅम विनोद राय यांनी किती फुगवून सांगितले आता सर्वांनाच कळलेलं आहे. एक ज्याला म्हणतो 2G स्कॅम, म्हणजे नवीन टेलिकॉम कंपन्या निघाल्या आणि त्याच्या लायसन्सेस देण्याच्या संदर्भात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांनी सांगितलं. त्याचा ते स्वतः एक CAG होते या देशाचे विनोद राय,
आणि त्यांच्या रिपोर्टमुळे मनमोहन सिंगांच्या विरुद्ध ज्यांनी प्रचार केला की हे भ्रष्ट सरकार आहे, त्याच्यामध्ये 1,86,000 कोटी रुपये एवढा भ्रष्टाचार कशामध्ये सांगण्यात आला, तर तो ह्याच्यामध्ये कोलगेटमध्ये म्हणजे कोळसा खाणीचं जे काही वाटप करण्यात आलं त्याच्यामध्ये, आणि तीच गोष्ट 2Gचे लायसन्सेस डिस्ट्रीब्यूट करताना. पण या दोन्ही ठिकाणी संपूर्ण चौकशी होऊन प्रत्यक्षामध्ये हे CAGचे रिपोर्ट्स किती बढाचढा होते हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे विनोद राय हे कोणाच्या वतीने काही काम करत होते हे आता क्लिअर झाले. पण शेवटी बट्टा लागला तर लागला, आरोप झाले, आणि त्या ह्याच्यामध्ये कोळसा खाणीमध्ये जी काही कॉन्ट्रॅक्ट्स जी देण्यात आली ती सगळी कॉन्ट्रॅक्ट्स रद्द झालेली आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून. मग जशी 2Gची रद्द झाली, लायसन्सेस रद्द झाली, तसं कोळसा खाणीच्यामध्ये जे काही कंत्राटातून त्याच्या कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आली ती सगळी रद्द करण्यात आलेली आहेत. परिणामी नवीन उत्पादनावरती त्याचा परिणाम झाला, डिस्ट्रीब्युशनवरती त्याचा परिणाम झाला, पॉवर जनरेशनवरती त्याचा परिणाम झाला. कारण कोळसा उद्योग हा असा आहे की ज्यामध्ये मायनिंग पण आहे आणि रिफायनरीशी पण त्याचा संबंध येतो. त्यामुळे अनेक अंगाने या संपूर्ण कोळसा उद्योगाला फटका बसलेला आहे. आणि केवळ उत्पादनासाठी लागणारा कोळसा निर्माण करणं हा एक भाग असतो, आणि नॉन कुकिंग कोल दोन्हीची निर्मिती कोल इंडिया करत असतं. आणि तरीही मार्केट शेअर आजही 70% आहे. आजही कोल कंपनी आहे. परंतु शॉर्टेजेस चीनमध्ये पण आहेत, परंतु भारतामध्ये कोळसा संकट एवढं मोठं आहे की वीजच गायब होते. आणि हा जो मामला आहे हा मामला निव्वळ ज्याला असं आपण म्हणू भ्रष्टाचाराचा तर आहेच आहे. परंतु मोदी सरकारचं कोल इंडिया हाताळत असताना त्यांचे जे मंत्री आहेत ते त्यांच्या सेक्रेटरीच्याकडे दुर्लक्ष करतायत, एक्सपर्ट ओपिनियनकडे दुर्लक्ष करतायत. आणि चक्क आता माध्यमातून छापून येते आहे की कोळसा खाणीचं व्यवस्थापन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही ग्रामस्वराज्य किंवा स्वच्छ भारत योजनेमध्ये गुंतवणार असाल, किंवा तुम्ही त्यांना त्यांच्या खात्याच्या ऐवजी दुसऱ्या खात्यात तुम्ही काही गुंतवणार असाल, आणि जे प्लान्स एक्सपॅन्शनचे होते कोल इंडियाचे ते कुठलंही तुम्ही हाताळले नाहीत, तर प्राप्त परिस्थितीमध्ये जे कोळशाचं अपुरा पुरवठा आणि म्हणून अपुरं उत्पादन, त्यातून मग वीज निर्मिती न होणं आणि त्यातून मग सणासुदीला अंधार निर्माण होणं, ही जी काही परिस्थिती आलेली आहे या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. हा एक भाग आहे. आणि या कोळसा खाणींवरती ज्या अनेक देशातल्या आणि विदेशातल्या कॉर्पोरेट कंपन्यांचा डोळा आहे तो एक महत्त्वाचा भागच आहे. अदानी साहेबांचं ऑस्ट्रेलियाला जी काय कोळसा खाण आहे त्यांच्याकडून कोळसा विकत घेण्याकरता भारत सरकार या देशामध्ये टंचाई घडवून आणते, आणि तिथे तोटात असलेल्या अदानी कंपनीचे कोळसा इथे ते एक्सपोर्ट करणार आणि त्यांना फॉरेन एक्सचेंज मिळणार. आणि भारत सरकार अतिशय महागडा असा कोळसा भारतातलेच अदानी ऑस्ट्रेलियात जेव्हा कोळसा उत्पादन करतात तेव्हा त्यांच्याकडून कोळसा घेणं, हे जे काही हितसंबंध आहेत या हितसंबंधातून एक पूर्वी क्रोनी कॅपिटलिझम हा शब्दप्रयोग होता. इथे क्रोनी कॅपिटलिझम पुरासा शब्द नाही आहे, हा तर क्रिमिनल कॅपिटलिझम आहे, गुन्हेगारी स्वरूपाचं भांडवलशाही आहे. आणि म्हणून क्रोनी तर आहेच आहे, कुबडी भांडवलशाही तर आहेच आहे, परंतु संपूर्ण सिस्टम ही साबोटाज करून या देशाच्या संपत्तीचा फायदा काही ठराविक कॉर्पोरेट कुटुंबांना किंवा आंतरराष्ट्रीय कुटुंबांना करून देणं, असं जर राज्यकर्ते करत असतील तर त्याला क्रिमिनल कॅपिटलिझम म्हणणं भाग आहे. त्यामुळे ही गोष्ट आज जनतेला कळलेली आहे की अदानींचा कोळसा विकत घेण्याकरता भारताचा फॉरेन एक्सचेंज खर्च होणार. अदानी कोळसा ऑस्ट्रेलियात निर्माण करतात, ती तोट्यातली कंपनी आहे. भारतामधलं उत्पादन न करता ते अपुरा शॉर्टेज निर्माण करायचं हे आर्टिफिशियल आहे, कृत्रिम आहे. आणि इथल्या वीज कंपन्यांना पुरेसा कोळसा न पुरवणं, उद्योगांना पुरेसा कोळसा न पुरवणं, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोळशाचं उत्पादन कमी झालं असं सांगून भाव वाढलेत असं सांगून भारतातल्या कोळशाचे भाव वाढवणं, आणि औद्योगिक उत्पादनामध्ये जे कोळसा लागतो त्या ठिकाणी रॉ मटेरियल देताना एकूण त्या विशिष्ट प्रॉडक्ट्सचा उत्पादन खर्च वाढणं, अशा सगळ्या गोष्टी या क्रायसिसमधून संकटातून निर्माण होतात. याचं भान या सरकारला नाही आहे. त्यामुळे आजचं मनमोहन सिंगांना
च्या सरकारवरती आरोप करताना कोलगेट प्रकरण असं जेव्हा सांगण्यात आलं, आज प्रत्यक्षामध्ये कोलगेट प्रकरण आपण बघतोय ते मोदी सरकारच्या, अमित शहांच्या आणि जोशी नावाचे जे मंत्री आहेत कोळसा खात्याचे, यांच्या कारकिर्दीमध्ये हे कोलगेट आपण अनुभवत आहोत. आणि कोळशाच्यामध्ये उत्पादनामध्ये जगात अव्वल दर्जाचा नंबर कोल इंडियाचा असून आणि त्याच्या 8ही सबसिडरीज अतिशय चांगलं काम ते करत असून त्याचं मार्केटमधलं रेप्युटेशन आजही चांगलं असताना त्याचं व्यवस्थापन, उत्पादन, व्यवस्थापन आणि वितरण या तिन्ही प्रश्नामध्ये आज केंद्र सरकार कुचकामी ठरते आहे. आणि म्हणून सामान्य जनतेचा नॉन कोकिंग कोल पण कोकिंग कोल पण मिळत नाही आहे आणि उद्योगधंद्यांना कोकिंग कोल मिळत नाही आहे, तो महागडा मिळतो आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मायनिंग आणि रिफायनिंगचे जे प्रश्न आहेत, जे ऑइलशी कनेक्टेड आहेत, जे ऊर्जेशी कनेक्टेड आहेत, त्या सर्वांवरती म्हणजेच अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणाऱ्या गोष्टी या कोळसाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे होतो. याचं या सरकारला काहीही देणं घेणं नाही अशा त्याने वक्तव्य येत आहेत की या प्रश्नांना, कोळसा टंचाईला विरोधक जबाबदार आहेत, ते उगाचच गहजब करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही 2 अंकाने त्याचा GDP वाढतोय, प्रत्यक्षामध्ये आपण आताही भयानक अशा परिस्थितीतून जात आहोत. आपली अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी ही 7 ते 8% असेल असं IMF किंवा वर्ल्ड बँक जरी सांगत असले तर तशीसुद्धा चिन्ह दिसत नाहीत. हे निश्चित आहे की कोरोनानंतर अर्थव्यवस्थाचं ओपनिंग झालेलं आहे. अनेक सेक्टर्समध्ये काही चांगले रिझल्ट दिसत आहेत, पण सर्वांगाने अर्थव्यवस्था वाढते असं म्हणणं हे वस्तुस्थितीला धरून नाही आहे. आणि म्हणून रोजगारी निर्माण होत नाही आहे तो रोजगार कमी होतो आहे. कोळसा खाणीतल्या कामगारांचे प्रश्न सुटत नाही आहेत, ते चिघळले गेलेले आहेत, त्यांना VRS देऊन घरी पाठवण्यात येते. अशा तऱ्हेने ना कर्मचारी सुखी, ना मार्केटमध्ये कोळसा येत, ना विजेचा पुरवठा होत. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोळसा ही अत्यंत महत्त्वाचा घटक असताना त्याचं व्यवस्थापन आणि त्याचे एकूणच काही ठराविक उद्योगधंद्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी जेव्हा सरकारच काम करतं त्याला कोलगेट म्हणतात. आणि म्हणून कोलगेटचं प्रकरण हे वॉटरगेट जे निक्सनच्या काळात झालं त्यातून निक्सनचं सरकार कोसळलं, परंतु कोल इंडिया हे महारत्न त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन एवढं मोठं असताना, त्याची रिटर्न ऑन इक्विटी ही जवळजवळ 30% जास्त असताना, त्याचं प्रॉफिट हे निश्चितच 30,000 कोटीपेक्षा जास्त असताना, ज्याचा रेव्हेन्यू हा साधारणपणे 1,00,000 कोटीच्या आसपास असताना, ज्याचा एकूणच मार्केटमध्ये दबदबा असताना आज त्या कोळसा खाणीचा किती कोळसा उगाळावा असा प्रश्न आहे. आणि म्हणून मोदी सरकारला अर्थकारण हे बिलकुल कळलेलं नाही आहे. ना अर्थकारण कळत, ना कोळसा व्यवस्था हाताळतायत, ना ऊर्जा व्यवस्था हाताळतायत, कोणती व्यवस्था सरकारला हाताळता येते असाच खरा प्रश्न आहे. आणि म्हणून आज आपल्याला प्रचंड मोठं उत्पादन करत असताना सुद्धा या महारत्न कंपनीची वरती अशी एक पाळी येते किंवा सरकार असं म्हणतं की काळजी करू नका, आम्ही कोळसा आयात करू. आणि ते कशासाठी आयात करतात, याच्यातून ते कोणाचा हितसंबंध जपतायत हे कळतंय. त्यामुळे या महारत्नाला पुन्हा एकदा चांगले दिवस दिसण्याची शक्यता असताना, कारण कोळसा आणि तेल याला निश्चितपणे भवितव्य आहे, परंतु त्याचं व्यवस्थापन हे निश्चितपणे चांगल्या हातामध्ये असणं आवश्यक आहे. नाहीतर या महारत्नांचे रत्न होतील आणि रत्नांचे मग त्याचे आणखीन काय होईल ते व्हायचं नसेल तर रत्नांची नीट ओळख करून घेऊन त्याचं व्यवस्थापन आपल्याला बघायला पाहिजे. भारत कोळशाच्या बाबतीमध्ये आणि तेलाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे स्वयंपूर्ण होऊ शकतो. इतके हिडन सिक्रेट्स या 2 उद्योगामध्ये आहेत. ही जी इंडस्ट्री आहे कोळसा आणि मायनिंग आणि अर्थात तेल, ही भारताची ही जी साधन संपत्ती आहे जमिनीच्या आत, ह्याच्यामध्ये भारत हा अत्यंत श्रीमंत देश आहे असं म्हणायला पाहिजे. पण मात्र याची जाण भारत सरकार ठेवत नाही आहे. आणि म्हणून या महारत्नाने 1971 साली इंदिरा गांधींनी त्याचं राष्ट्रीयकरण करण्याचं ठरवलं. 1975 साली कोल इंडियाची स्थापना झाली आणि आधीच्या सर्व सरकारी खाजगी कोळसा कंपन्या ह्या
त्याने जी काही शोषण व्यवस्था राबवली होती भारतामध्ये त्याच्यावरती मात करण्याकरता कोळसा खाणींचं राष्ट्रीयकरण झालं. 75 साली कोल इंडियाची निर्मिती करून 8ही सबसिडी त्याच्यामध्ये काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जी काही औद्योगिक वाढ ह्या 70 ते 80, 80 ते 90 आणि सातत्याने आतासुद्धा जे कोळशाचं महत्त्व या देशात आहे त्यात IPO मध्ये मार्केटमध्ये सुद्धा कोल इंडियाचा IPO हा रिलायन्सवरती मात करू शकतो हे भारतात 2010 साली सिद्ध झालेलं आहे. परंतु व्यवस्थापन जर नीट नसेल केंद्र सरकारचं तर चांगल्या गोष्टीचं सुद्धा मात्र होऊ शकतं आणि म्हणून हा जो काला सोना आहे, हा जो कोळसा आहे, या काला सोन्याचं कोळसा करू नका, ते सोनं आहे. आणि म्हणून दसऱ्याच्या वेळेस सोनं वाटताना कोल इंडियामुळे भारत मोठा झाला, उद्योग मोठा झाला हे लक्षात ठेवून हा महारत्न टिकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन सुधारलं पाहिजे. याकरता कामगारांचा, जनतेचा, या सरकारच्या एकूणच अर्थकारणावरती दबाव असला पाहिजे. नाहीतर हे भारतीय अर्थव्यवस्थेला मातीत नेणाऱ्या गोष्टी करतायत म्हणून त्यांचे हात रोखले पाहिजेत. दसऱ्याच्या 10व्या दिवशी रावणाचं जे झालं ते या सरकारचं जनतेने करायचं जर ठरवलं असेल ते फार चांगली गोष्ट होईल, कारण या सरकारला कोणतीच व्यवस्थापनं जमलेली नाही आहेत आणि म्हणून महारत्न हे कमकुवत करण्याच्या मागे या देशातले अनेक मंत्रालय लागलेले आहेत आणि त्यातून जी धन निर्माण होत आहेत ती कुणाकडे जात आहेत याचा पण शोध घेण्याची गरज आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आपली महारत्न ही भारतीय अर्थव्यवस्थेची महारत्न आहेत. त्याच्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती आली आणि मोदी सरकारच्या कालखंडामध्ये या महारत्नांचं जो काही ऱ्हास होतो आहे तो तो घालवून पुन्हा एकदा ज्या महारत्नांना चांगले दिवस आणायचे असतील तर सरकारलाच पायउतार करण्याची लोकांनी तयारी ठरवली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय दुसरा उपाय दिसत नाही आहेत. आणि या ठिकाणी आपण एवढंच बोलूया, थांबूया. पुन्हा एकदा उद्या दुसऱ्या एका महारत्नाची ओळख करण्याकरता आपण भेटूया. धन्यवाद. जय हिंद.